मंडळी, दुपारच्या वेळी सर्व कामं आवरून झाल्यावर किंवा बाहेरून थकून आल्यानंतर शांत आणि मस्त मोकळी हवा घ्यावी म्हणून तुम्ही सहज बाल्कनीमध्ये जाऊन थांबला आहात का? आणि वातावरणाचा आनंद घेऊन पाहिला आहे का? थोडा वेळ का असेना घेत असतातच. त्यासाठी मात्र आपण आपल्या बाल्कनीमध्ये वेगवेगळ्या फुलांची, फळांची, वेलींची देखील रोपं लावत असतो. शक्यतो बहुतेक जणांच्या बाल्कनीमध्ये किंवा गार्डनमध्ये ही नागवेलीची वेल देखील असतेच. हिरवीगार, लांबलचक नागवेली पानांची वेल बाल्कनीची शोभा वाढवण्यासोबतच अनेक कामांसाठी देखील फायदेशीर आहे. नागवेलीच्या पानांचा वेल हा फक्त सजावटीसाठी नाही तर पर्यावरणासाठी देखील फायदेशीर आहे. नागवेलीची पानं हवा शुद्ध करतात आणि ऑक्सिजन देखील देत असतात. असे एक ना अनेक फायदे या नागवेलीच्या वेलाचे आहेत. परंतु आपण याची निगा देखील राखत असतो आणि निगा राखताना मात्र थोडं जर याच्याकडे दुर्लक्ष झालं तर मात्र या नाजूक पानांच्या वेलीची योग्य पद्धतीने जर काळजी घेतली नाही तर मात्र वेल देखील खराब व्हायला लागत असतो. मंडळी, हा आजचा माझ्या बाल्कनीतील व्ह्यू आहे आणि तुम्ही पाहू शकतात की सदाफुलीला भरपूर फुलं आलेली आहेत. त्यासोबत गुलाबाला देखील छान कळी आलेली आहे आणि 1 ते 2 दिवसात छान फुल देखील येणार आहे. त्यानंतर गोकर्णीला देखील पांढरा आणि निळा छान फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच अशा कळ्या देखील आहे. सो सध्याची कंडिशन जी आहे ना, ही नागवेलीची अशी आहे. जास्त नाही पण 2-4 पानं अशी होती जी खराब झालेली होती. चला तर मग तुमच्या देखील नागवेलीच्या पानांचा कलर जर लाईट झालेला असेल, पिवळसर पानं पडत असतील, पानांचा आकार वाढत नसेल, रंग लाईट होत असेल किंवा जर वेलीची ग्रोथच खुंटलेली असेल, सो यावर आपण आज अशा छान छोट्या छोट्या टिप्स देखील बघणार आहोत आणि उपाय देखील बघणार आहोत. पण मात्र त्यासाठी व्हिडिओ हा मात्र शेवटपर्यंत बघा. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या आधी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलवर. मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही हा व्हिडिओ माझा पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर मात्र लगेच चॅनलवरील सबस्क्राईब बटन प्रेस करून घ्या आणि मात्र त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मग मंडळी, जर या व्हिडिओकडे पटकन वळूया. मंडळी, हा आहे सध्याचा माझा जो नागवेलीचा वेल आहे त्याची कंडिशन. सो यामध्ये थोडी पिवळसर पानं आहेत, काही खराब झालेली पानं आहेत, मात्र काही पानांची तर ग्रोथच थांबलेली आहे. सो अशी सर्व याची कंडिशन आहे. सर्वात प्रथम मंडळी, आपण या वेलीसाठी लागणारी जी माती आहे, सूर्यप्रकाश आहे, त्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यावर मी इन डिटेल व्हिडिओ केलेले आहेत आणि नागवेलीचा वेल हा कटिंग थ्रू कसा लावावा किंवा त्याचं रोप कसं लावावं याविषयीचा देखील मी व्हिडिओ केलेला आहे. सो तुम्हाला जर त्याविषयी माहिती हवी असेल तर नक्कीच त्या व्हिडिओना देखील चेकआउट करा. सो या आधी मी या ठिकाणी जी माती होती ती संपूर्ण प्रकारे अशा प्रकारे उकरून घेतलेली होती आणि ती कुंडीमध्ये काढून घेतलेली होती. मंडळी, माझ्या या वेलीवर 2 ते 4 पानं मात्र पिवळी कोरडी झालेली होती. सर्वात प्रथम आपण खराब झालेली जी काही पानं असतात ती मात्र वेलीवरून लगेचच्या लगेच काढून घ्यायला हवी. त्यानंतर माती उकरून मोकळी करून घ्यायला हवी. माती उकरल्याने हवा ही मुळांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास मदत होत असते. त्याने मातीतील जे काही एअर सर्क्युलेशन होतं ते चांगल्या पद्धतीने होतंय आणि मुळं जी होत असतात ती देखील श्वास मोकळ्या पद्धतीने घेत असतात. सो माती उकरून अर्धा ते पाऊण तासपर्यंत आपण ही कुंडी तशीच राहू द्यायची आहे. मंडळी, माती उकरून मी अशा प्रकारे कुंडी ज्या ठिकाणी थोडा सूर्यप्रकाश येत असतो त्या ठिकाणी ही ठेवून दिलेली होती. जर तुमच्याकडे वेळ असेल तर आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा प्रकारे 2 ते 3 इंचपर्यंत कुंडी खाली करून घ्यायची आहे. वरची माती बाहेर काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे खत देऊन घ्यायचं आहे त्याविषयी देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. पण ज्यावेळेस आपण माती उकरत असतो तर मातीमध्ये जर काही किडे असतील, बुरशी असेल तर ते देखील आपलं लगेचच्या लगेच लक्षात येत असतं आणि त्यामध्ये आपण काही घरगुती उपाय किंवा त्यावरचे जे काही सोल्युशन आहे ते आपण करू शकतो जेणेकरून वेल जी आहे ती जास्त प्रमाणात खराब होता कामा नये. चला तर मग मंडळी, आता वळूया आपल्या या उपायाकडे किंवा यावर जे काही सोल्युशन आहे त्यासाठी. सो मंडळी, मी या ठिकाणी 2 ते 3 मूठ वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे. जर तुमच्याकडे वर्मी कंपोस्ट नसेल तर मात्र तुम्ही शेणखत देखील घेऊ शकतात, पण मात्र शेणखत हे जुने असायला हवे. त्यानंतर 2 ते 3 चमचे लाकडी राख घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे चहा पावडर आणि 1 चमचा मी ट्रायकोडर्मा पावडर आणि त्यानंतर ही घरगुती जे काही कडुलिंबाची पानं असतात त्यांना वाळवून त्यांपासून तयार केलेली जी काही पावडर आहे
ती मी या ठिकाणी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे नीमखली असेल तर तुम्ही तिचा देखील वापर करू शकता। आणि त्यानंतर अवघा 1 चमचा मी ट्रायकोडर्मा पावडर घेतलेली आहे। जर तुमच्याकडे साप पावडर असेल तर तुम्ही तिचा वापर करू शकता। जर हळद असेल तर तिचा देखील तुम्ही वापर करू शकतात। सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी आपण 5 ते 6 गोष्टी मिक्स करून कॉम्बो फर्टिलायझर जे आहे ते तयार करून घेतलेला आहे। मंडळी, यामध्ये ज्याही गोष्टींचा वापर केलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीचा जो गुणधर्म आहे तो देखील वेगवेगळा आहे। मगाशी ज्यावेळेस मी माती उकरत होती त्यामध्ये मला अत्यंत बारीक अशी कीड जी असते ती मला त्या मातीमध्ये दिसली। सो त्यासाठी मी या ठिकाणी ट्रायकोडर्मा पावडरचा वापर करून घेतलेला आहे। मंडळी, मी या ठिकाणी चहा पावडरचा देखील वापर करून घेतलेला होता। चहा पावडर जी होती ती तुम्ही वापरलेली असेल आणि तिचा जो चोथा असतो वापरलेल्या चहा पावडरचा तिला वाळवून तिचा वापर केला तेही चालणार आहे, पण मात्र मी या ठिकाणी फ्रेश चहा पावडरचा वापर केलेला होता। चहा पावडरचा वापर केल्याने रोपाची योग्य वाढ होऊन पानांना देखील चमक येत असते। त्यानंतर कडुलिंबाची जी काही पानं टाकलेली होती ते एक कीडनाशक म्हणून यावर काम करणार आहे। सो तुमच्याकडे जर नीमखली असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। त्यानंतर मी या ठिकाणी जी लाकडी राख वापरलेली होती, सो त्या लाकडी राखेची देखील आपण जे काही गुणधर्म आहेत ते आता आपण जाणून घेऊया। मंडळी, राखेचा वापर आपण कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी देखील करू शकतो। त्यानंतर झाडांवर जर बुरशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर मात्र त्या झाडांना आपण राख देऊन नंतर पाणी देखील देऊ शकतो। झाडांना ऍसिडिक माती आवडत असते, सो तुम्ही त्या झाडांच्या कुंडीत देखील 1 ते 2 चमचा राख वापर करू शकता। झाडांसाठी राख हे एक प्रकारे खतांचं काम करत असतं आणि माती ही ऍसिडिक बनवण्याचं देखील काम करत असतं। सो या ठिकाणी मी त्यासाठी राखेचा देखील वापर करून घेतलेला होता। त्यानंतर चहा पावडरमध्ये 4% हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम देखील असतं, जे मातीसाठी देखील फायदेशीर आहे आणि इतर देखील सूक्ष्म असे पोषक घटक हे चहा पावडरमध्ये असतात। सो यापैकी एखादा जिन्नस जर तुम्हाला मिळाला नाही तरी देखील चालेल, पण मात्र या ठिकाणी ज्याही गोष्टी मी या घेतलेल्या होत्या त्या प्रत्येकाचं महत्त्व हे वेगवेगळं आहे। सो या ठिकाणी तुम्हाला शेणखतही तुम्ही वापरलं ते देखील याच्यासाठी फायदेशीर असणार आहे। कडुलिंबाची पेंड असो किंवा अशा प्रकारचं पावडर किंवा आपण वापरलं तरी खत आणि कीटकनाशक असं दुहेरी काम हे या ठिकाणी करणार आहे। सो ही माती झाडांना आपण योग्य प्रमाणात त्याप्रमाणे त्यांचं जे काही मॉइश्चर आहे, ऑक्सिजन आहे, जे काही पोषक घटक आहे ते सर्व मिळून झाडाची वाढ योग्य रीतीने करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी कारणीभूत ठरणार आहेत। सो मंडळी, झाडामध्ये जेही काही न्यूट्रिएंट्सची कमतरता असेल, मॅक्रो असो मायक्रो असेल, ते सर्व कमतरता भरून काढण्यासाठी हे कॉम्बो फर्टिलायझर आहे हे अतिशय बेस्ट अशा पद्धतीने वर्क करणार आहे आणि अतिशय निःशुल्क असं खत आहे। सो मी प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। जर ट्रायकोडर्मा पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी हळदीचा देखील वापर करू शकता। चहा पावडर देखील आपल्या घरात असते, शेणखत असो किंवा गांडूळ खत असो, वर्मी कंपोस्ट असो, त्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्या गोष्टी वापरू शकता। आणि अगदी घरच्या घरी तयार होणारी कडुलिंबाच्या पानांपासून तयार केलेली जी काही पावडर आहे, लाकडाची राख आहे, अशा प्रकारचं आपलं कॉम्बो जे फर्टिलायझर आहे ते आपण या ठिकाणी नागवेलीला देऊन घेतलेलं होतं। मंडळी, हे झालं आता सॉलिड फॉर्म मधील फर्टिलायझर। या सॉलिड फॉर्म मधील फर्टिलायझर दिल्यानंतर मात्र या ठिकाणी मी प्लेन वॉटर न देता यामध्ये एक लिक्विड फर्टिलायझर देखील देऊन घेणार होती। सो या लिक्विड फर्टिलायझरचा स्प्रे करून घेऊया, जेणेकरून झाडाची जी पानं आहेत ते हिरवीगार होण्यास देखील मदत होणार आहे। आणि त्यासाठी आपण या ठिकाणी अशा गोष्टीचा वापर करून घेणार आहोत ज्यामध्ये मॅग्नेशियमचं देखील अधिक प्रमाण आहे, ज्याने पानांमधील क्लोरोफिलचं देखील प्रमाण वाढणार आहे आणि पानांचा रंग असो, आकार असो, ते देखील वाढण्यास मदत होणार आहे। सो या ठिकाणी मी 1 चमचा एप्सम सॉल्टचा वापर करून घेतलेला होता। मंडळी, एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर सारखे पोषक घटक असतात जे प्लांट्ससाठी भरपूर फायदेशीर असतात। त्यामुळे तुम्ही यांचा वापर ज्या झाडांना जर फुलं येत नसतील त्यासाठी देखील तुम्ही करू शकता। झाडांना फुलं येण्यास देखील मदत होत असते, योग्य ते पोषक घटक झाडांना मिळत असते आणि त्यामुळे झाड देखील अधिक झपाट्याने वाढत असतं। मंडळी, तुम्हाला एप्सम सॉल्टच्या मदतीने झाडं हे हिरवीगार राहण्यास देखील मदत होत असतात। यामध्ये जे काही क्लोरोफिल पानांमध्ये जे काही क्लोरोफिल नावाचं घटक असतं ते वाढण्यास देखील मदत होत असते। सो याचा वापर करताना तुम्ही डायरेक्ट मातीमध्ये देखील मिक्स करून देऊ शकता। मातीत मिसळल्यामुळे देखील झाडांची चांगली वाढ होण्यास मदत होत असते। त्याचप्रमाणे त्यात मध्ये असणारे जे काही पोषक घटक आहे त्यामुळे झाडांना कीड देखील लागत नाही। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की झाडांना भरपूर फुलं यावी तर मात्र खतामध्ये देखील तुम्ही या एप्सम सॉल्टला मिक्स करू शकता। म्हणजे शेणखत असो किंवा गांडूळ खत असो, त्यामध्ये 1 चमचा एप्सम सॉल्ट मिक्स करून तुम्ही अगदी मातीमध्ये मिक्स करून हे देऊ शकता किंवा
अशा प्रकारे लिक्विड फॉर्ममध्ये देखील देऊ शकतात किंवा याचा जो स्प्रे आहे तुम्ही आठवड्यातून एक वेळ झाडांना नक्की करू शकता। फक्त या सालचा वापर आपण थेट मातीत करताना त्यांच्या मुळांवर किंवा त्यांच्या अगदी जवळ मुळांशी करू नये, त्याने झाड हे मरण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे याचा वापर करताना मात्र विशेष काळजी ही आपल्याला घ्यायला हवी। सो एप्सम सालचा वापर तुम्ही अशा प्रकारे पाण्यामध्ये डायल्यूट करून देखील करू शकतात किंवा शेणखत असो किंवा वर्मी कंपोस्टमध्ये देखील मिक्स करून तुम्ही झाडाला देऊ शकतात। सो दोन्ही वेलवर्गीय असो किंवा फुलझाडं असो, त्याचा खूप छान प्रकारचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला झाडांवर नक्की दिसून येणार आहे। सो मंडळी, आज आपण या ठिकाणी सॉलिड फॉर्ममधला कॉम्बो जी फर्टिलायझर जो आहे तो देखील अगदी घरगुती साहित्यातून तयार करून झाडाला दिलेला होता। त्यानंतर लिक्विड फर्टिलायझरमध्ये देखील छान प्रकारचं एक जो स्प्रे आहे तो तयार केलेला होता, जेणेकरून झाडाची जी पानं आहे ती अधिक छान हिरवीगार लांबलचक होतील। मंडळी, जर तुमच्याकडे वेल नसेल, हा नागवेलीचा जर वेल नसेल, तर मात्र पावसाळा हा ऋतू नागवेलीच्या लागवडीसाठी अतिशय उत्तम असा सीझन आहे। इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यामध्ये नागवेलीची लागवड जी आहे ती चांगल्या प्रकारे होत असते आणि वेलही लवकर भरून येण्यास मदत होत असते। जर मंडळी तुम्ही अजूनही तुमच्या नागवेलीच्या कुंडीमध्ये मॉस्टिक असो किंवा असा सपोर्ट लावला नसेल तर नक्कीच लावून घ्या। त्याच्या आधाराने देखील पानांचा आकार वाढण्यास मदत होत असते। सो मी या ठिकाणी नारळाच्या शेंड्यांपासून ही मॉस्टिक तयार करून घेतलेली होती। मॉस्टिक कशी तयार करावी अगदी निःशुल्क या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि नागवेलीच्या पानांवर किंवा त्यावर आधारित देखील आपले ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओ देखील आहेत। मंडळी, नागवेल ही कटिंग थ्रू कशी ग्रो करावी किंवा कटिंग थ्रू ग्रो करता येते का, याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात विसरू नका। आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका। तुमचा एक लाईक आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमींपर्यंत पोहोचवायला नक्की मदत करत असतो। त्यामुळे भरभरून मात्र लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। कारण की शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी बऱ्याच अशा छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत असते। त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ देखील अजिबात मिस करू नका। सो मंडळी, आजचा हा नागवेलीचा व्हिडिओसाठी तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर पटकन लाईक बटन नक्की प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि तुमच्या नागवेलीच्या वेलीवर जर काही इतर समस्या असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका। त्यावर मात्र नक्की उपाय असो किंवा उत्तर तुमच्या कमेंट्सला देण्यात येईल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या बागेची देखील काळजी घ्या। सो टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।